गोलंदाजी मार्कवर अक्षय सामना करतील. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. बॅट्समन कोण आहे बा? विजय आणि अक्षय निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ या संघाचे फलंदाज. दुसरा चेंडू सामना करतील विजय. उत्कृष्ट असा तेवढा चेंडू तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. झेलबाद होत आहे ते विजय. झेलबाद होत आहे ते विजय. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ या संघाचं. दुसऱ्या चेंडूवरतीच पहिली विकेट. बरोबर चषक मोरगिरी पहिले या सामन्यासाठी नवीन फलंदाज अक्षय चोरगे. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतील अक्षय. उत्कृष्ट असा तोडलेला चेंडू तितकंच एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ या संघाचे फलंदाज. पहिल्या षटकातील चौथा चेंडू सामना करतील अक्षय गालवे. उत्कृष्ट ससा टोळलेला चेंडू. चेंडू जातो ते सीमारेषेच्या पार. 4 धावा. पहिल्या षटकातील 5 चेंडू धावसंख्या झाली ती 6. उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. झेलबाद होत आहे ते निनाय स्पोर्ट्स गोकुळ या संघाचे फलंदाज अक्षय गालवे. सहा. बोर्णा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बोर्णा चषक 2026 या सामन्यासाठी सन्माननीय लक्ष्मण मोरे तात्या यांचे ते आगमन झाले. त्यांनी व्यासपीठावर यायचे. पुढचा फलंदाज निलेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती हे अभ्यात काय म्हणते बघते वन डे सांगते. सन्माननीय लक्ष्मण मोरे तात्या यांचा कमिटीच्या वतीने सत्कार करतील दत्तात्रय मोरे यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. गोलंदाजी मार्कवर आहेत विजय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू
व्हाईट बॉल अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 8-9. पुढचा चेंडू. नो बॉल. कशाशी गोलंदाजी. नो प्लस वन आहे हां नो प्लस वन नो प्लस 1. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 10. 11. किती निर्धाव चेंडू. काय कळलं झालंय काय चाललंय. एक धाव ना? पुढचा चेंडू. निर्धाव. निर्धावासह चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते खेळतंय ते कोण आहे रे विजय यांच्याकडून. अक्षय चोरगे यांना बॉल काही समजला नाही. तितकाच उत्कृष्ट फटकार. बॉल जाते ते सीमारेषेच्या पार. 6 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी अक्षय यांची. धावसंख्येत बदल. धावसंख्या ही पेटली 18. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतील अक्षय. तितकाच उत्कृष्ट असा फटका सीमारेषेच्या पार. 6 धावा. अक्षय यांच्या बॅटमधून 2 बॉल 2 षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 24. वाईट प्लस वन परत नो प्लस वन होता हां नो प्लस वन चोरटी धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतील निलेश. झेलबाद होत आहेत ते निलेश. निनाई देवी स्पोर्ट्स नाही नाही नको नको दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 बाद 25. सामन्यातील शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतात ते नवनाथ. बॅट्समन कोण आहे रे नवीन निलेश यांची जागा घ्यायला आले ते अभि. तिसऱ्या षटकातील वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आले ते नवनाथ. सन्माननीय आदरणीय आमचे लहान बंधू मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक गोड आवाज वैभव चोपदार यांचं शुभागमन. मी त्यांना विनंती करतो की या मॅचचं समालोचन वैभव आपण करायचं आहे. प्लीज या वैभव.
स्वागत आपला वैभव आपलाचा सुशांतचा एका हक्काचा आवाज वैभव मी आपणास विनंती करतो या हॅलो 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 वैभवाचा सत्कार देवराज स्पोर्टचे सदस्य नितीन मोरे यांच्या हस्ते होत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे परत एकदा देवराज स्पोर्ट्स मोरगिरी आयोजक कमिटी यांच्या वतीने सर्वांचे आभार. नमनाचा हा बॉल फुलटॉस आहे त्याच्यावरती प्रहार जरूर केलाय आणि चेंडूला गती पाठवलाय डीप स्क्वेअरचा डोक्यावरून सीमारेषा बार. अभि बॅटिंग साठी आला फुलटॉसचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण चेंडूला भिरकावलंय. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकावर अगदी तुटून पडलाय आणि यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच फायनल मध्ये जाऊन पोहोचेल आणि याच्यानंतरची मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं. एकीकडे शिवशक्ती हनुमान लाडवाडी तर दुसरीकडे आई भवानी कोरडेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं. हा पुढचा बॉल स्लोवर चेंज ऑफ द पेस ओळखला आणि पुन्हा एकदा पाठवला. अजून एक अभिच्या बॅट मधून तडाखा. स्लोवर रन होता चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला परंतु त्याला ओळखलं आणि योग्य दिशेला पाठवलंय. डीप स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून या चेंडूला पाठवलंय सीमारेषा बार. याच्या अधिकारचा बॉल फुलटॉस टप्पा मिळाला नव्हता तदनंतर मात्र टप्पा मिळाला जरूर परंतु गती अगदी कमी एवढी कमी की या चेंडूवर मात्र अभिनं आपला क्लास दाखवला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर. षटकातील अजून चेंडू काही शिल्लक आहेत. राऊंड विकेटने गोलंदाज नवनाथची गोलंदाजी थोडीशी चिंताजनक आहे कारण अभिची बॅटिंग आज मात्र चांगली होती. हाही फुलटॉस आहे इथं सुद्धा ताकद आहे उंची सुद्धा जास्त आहे लांबी जेवढे पाहिजे तेवढी नक्कीच आहे. हाही चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. वा 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 काय बॅटिंग केली जाते. सध्या मात्र प्रेक्षकांना अगदी दर्शक बनवलंय आणि दर्शक सुद्धा अगदी बघत राहिलेत. चला पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने नवनाथ समोर आहे अभि. याही वेळेला फटका चांगला आहे गावकरणाचा क्षेत्ररक्षक जरूर आहे. वन बाउन्स कलेक्शन झालंय राजेश कडून थ्रो सुद्धा चांगला आहे परंतु या वेळेला मात्र योग्य वेळेला बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला फलंदाज. 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. धावफलकावर धावा लागल्यात 47 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आपल्याला बघायला मिळतो. गोलंदाज नवनाथचा समोर तोच बॅट्समन अभि आहे. राऊंड विकेट गोलंदाज नवनाथ. आता उचलला प्रॉपर टायमिंग एवढं टायमिंग आहे की हा चेंडू पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय काउ कॉर्नरच्या डोक्यावरून. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुई ये गेंद जा रही है सीमा पर. 3 षटकांचा खेळ झालाय आणि आता धावसंख्या धावफलकावर जोडली गेली 53 आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 54 धावांची गरज. 18 चेंडू 54 धावा. याच्यानंतरची मॅच एकीकडे लाडवाडी तर दुसरीकडे कोरडेवाडी. या लगेच नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. आजच्या दिवसातील सेकंड हाफ मधला पहिला मुकाबला एकीकडे लाडवाडी तर दुसरीकडे कोरडेवाडी. लिहिलेच करणे कधी आहे जर कर मला आला करता आता हां 53 मारले त्यांनी
54 बी नाही इकडे ये जरा मला इथलं वरचं सांग मग झालं बाबा. चला नाणेफेकीसाठी दोघेही कर्णधारांनी लगेच यायचं. एकीकडे लाडवाडी तर त्यांच्या विपक्ष मध्ये आपल्याला कोरडवाडी खेळताना बघायला मिळणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. आयोजन आयोजन अगदी दमदार आहे. श्री भैरवनाथ चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन मोरगरी गावचा विषयच खुळा आहे, कारण या गावानं अनेक आयोजन अशा चांगल्या पद्धतीने पार पडलेत. आणि मी आमंत्रित करतो मान्यवरांना की ज्यांनी मात्र अगदी सकाळच्या सत्रापासून इथे उपस्थिती दाखवली आहे या सामन्यामध्ये, या टुर्नामेंटमध्ये, ज्यांचं योग्य असं मोलाचं मार्गदर्शन राहिलंय आणि हे आयोजन अगदी भव्य दिव्य होण्यापाठीमागे त्यांची सुद्धा एक महत्वाचा वाटा आहे. राजेश आणि कोण आहे रे बा सचिन ना स्ट्राईकला राजेश आहे बॉलर कोण आहे बा विजय आहे ना बॉलर विजय बॉलर आहे का आता अगदी जंगीपुरा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला एक मोठा भाऊ आहे विजय, तर त्याच्या समोर खेळणार आहे त्याचाच लहान भाऊ राजेश. विजय आणि राजेश वेगवेगळ्या टीम मध्ये गावासाठी खेळतायत जरूर, परंतु अँबिशन एक आहे, ध्येय एक आहे आपल्या गावाला जिंकवण्याचं. आज कोण जिंकेल माहित नाही, परंतु गोकुळ मात्र नक्कीच जिंकेल. बघूया हा पहिला बॉल विजयचा. पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस. पहिल्याच बॉलवर बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. वाह वाह वाह, काय फटका खेळलाय. अगदी मात्र चेंडूला डिस्पॅच केलाय. कमालीचा फटका. मोठ्या भावानं बॉल टाकला, दुसऱ्यानं मात्र हा गदी पाठवलाय. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. नजराना पेश केलाय आपला बॅटिंगचा राजेशनं. कमालीची बॅटिंग. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, परंतु समोर मोठा भाऊ आहे, काय घडेल. हा खोलवा टप्प्याचा बॉल. याच्या अधिकार शॉर्ट डिलिव्हरी बघायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र अगदी बुंद्यातला बॉल आहे. आता दोघांची कमजोरी माहिती आहे, दोघांचा स्ट्रॉंग पॉइंट माहिती आहे. पहिल्या बॉलवर राजेशचा तडाखा, त्यानंतर मात्र विजय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मध्ये दाखल झालाय. ओ द विकेटने पुन्हा एकदा विजय गालवाय. आता सुद्धा चेंज ऑफ द पेस घेतला होता, इतर गती सुद्धा दिली नाहीये. यावेळेला बॅच अगदी खालची बाजू लागली आहे. डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू जरूर जातोय आणि यावेळेला फक्त सिंगल मिळते. बलाढ्य आव्हान 54 धावा जमवायच्या आहेत आणि यावेळेला मात्र राजेशची बॅटिंग चालणं खूप गरजेचं आहे. राजेशनं असे पराक्रम अनेक रचलेत, परंतु समोर त्याचाच मोठा भाऊ आहे विजय. ही उडवला फटका, फसला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. झेलसाठी संधी आणि झेल कंप्लीट. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळवली आहे. पहिल्या बॉलवर विजयवर आक्रमण, त्यानंतर मात्र विजयनं दाखवलाय आपल्या गोलंदाजीचा क्लास आणि राजेशला पाठवलंय परतीच्या रस्त्याला. राजेश बाद झालाय. सामना जरूर फसलाय की काय, कारण राजेश हा सामना जिंकू शकत होता. बलाढ्य धावसंख्या चेस करायची असेल तर मात्र राजेशनं चालणं गरजेचं होतं. यावेळेला राजेशनं केलं नाराज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवनाथ आला, ज्याने शेवटचं षटक हाताळलं, तो मात्र आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेवढ्या धावा दिल्यात तेवढ्या जर धावा जमवल्यात तर मात्र ही मॅच पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने खेचून येऊ शकते. कमालीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑन तैनात. अगदी काव कॉर्नरला अक्षयला मात्र पाचारण करण्यात आलंय. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सध्या आपल्याला बघायला मिळतो काव कॉर्नरला अक्षय. उलटा असा अक्षयकडेच बॉल आलाय आणि अक्षयच्या हातात हा
झेल कंप्लीट. ऑस्ट्रेलियन पद्धतीनं ह्या बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र कॅच केलाय कंप्लीट. अजून एक झटका. तू चल मे आयाची भूमिका सध्या नवनाथची राहिली. मान्य श्री दशरथ दादा पवार यांचं या आयोजनामध्ये नुकतंच आगमन झालंय. मी विनंती करतो या दादा व्यासपीठावर विराजमान व्हा. व्यासपीठ तुमची अगदी वाट पाहत आहे. एक रॉयल एंट्री दशरथ दादा पवार यांचं या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. रोहित आपल्याला बघायला मिळाला नवीन बॅटर. चेंज ऑफ द पेस उडवला. उंची आहे पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून होत नाहीये कोणतीच चुकी. चुकीला माफी नाही. यावेळेला बॅट्समन करतो चुकी आणि बॅट्समन झाला बाद. कमालीची गोलंदाजी कमालीची बॅटिंग बघा. हे खेळाडूवृत्ती बघायला मिळते. दोन्ही संघांना माहिती आहे कोण हरो जिंको ट्रॉफी गावात नक्की जाणार आहे. पहिली जाईल वा दुसरी जाईल हे अद्याप सांगू शकत नाहीये परंतु ट्रॉफी एक मात्र गावात नक्की जाईल. एकीकडे निनाई हॅट्रिक झाली आहे विजयची. आजच्या दिवसातील दुसरी आपली विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना गोलंदाज विजयची गोलंदाजी कमालीची गोलंदाजी. धावा जरूर जास्त बनवल्यात परंतु त्या धावा न देण्याचा टास सध्या विजयचा बघायला मिळालाय. वारंवार चेंज ऑफ द पेस आपल्याला बघायला मिळाला. कॅप्टन आहे स्वतः आणि अगदी मात्र जिम्मेदारी सुद्धा कॅप्टन सारखी उचलली आहे. खरं तर प्रत्येक संघासाठी हेच मागणं असतं की कॅप्टनला चालणं गरजेचं असतं. कॅप्टन जर चालतो तर टीम ऑटोमॅटिक चालत असते. यावेळेला कॅप्टन अगदी भन्नाट फॉर्म मध्ये. आहा कमालीचा बॉल परंतु यावेळेला दिशा थोडीशी चुकीची आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती अगदी मात्र गती सुद्धा बघायला मिळाली परंतु पंचांनी दाखवलं हा खराब बॉल आहे. दिशा थोडीशी भरकडली आहे. वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न सध्या अनसक्सेसफुल झालाय. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन. या वेळेला फटका चांगला. कमालीचा स्ट्रोक. लाजवाब पॉइंटच्या टोक्यावरून मात्र या चेंडूला भिरकावलाय. सचिनच्या पाठ मधून हा चौकार आलाय. जोपर्यंत सचिन उभा तोपर्यंत मात्र तुम्हाला गदी सुटकेचा श्वास सोडून चालणार नाही कारण या सचिन अनेक वर्ष आपल्या टीम साठी अशा पद्धतीचे कारनामे रचलेत पराक्रम केलेत. आज पुन्हा एकदा तो पराक्रम करता येईल का. धावसंख्या बलाढ्य आहे परंतु बॅट्समन सुद्धा बलाढ्य आहे. ताकद आहे नजाकत आता दाखवली आहे. आता पुढच्या बॉलवर काय घडेल की कॅप्टन नितीन मात्र टप्पा पुन्हा एकदा पकडेल. हा चांगला फटका आहे. कवसला क्षेत्ररक्षक आहे. झेलसाठी संधी आणि या वेळेला झेल बाद. अगदी मात्र ज्या विकेटची गरज होती थोडासा घातक दिसत होता सचिन परंतु आता मात्र काट्यानं काटा काढलाय. सचिन झालाय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन सचिन सुद्धा आलाय आणि आता नवीन बॅटर विराट कोहलीचा डाहट फॅन क्रेझी फॉर विके. विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि जर्सी नंबर सुद्धा 18 आहे. खरं तर आपल्या आयकॉनचा जर्सी नंबर ज्या वेळेला आपण आपल्या जर्सीवर दाखवतो त्यावेळेला त्याच्याबद्दलच असणारं प्रेम त्याच्या आवडणारा तो स्वभाव ॲटिट्यूड सगळं आपण कॉपी करत असतो. या वेळेला विकासनं तो जर्सी नंबर 18 घेतलाय. आज त्या जर्सी नंबरासारखी फलंदाजी करावी लागेल कारण मॅच थोडीशी फसली आहे ती आता हसवावी लागेल. नितीन मात्र भन्नाट फॉर्म मध्ये. उलटा बॉल दिशा आहे चुकीची. यावेळेला अजून एक धाव एक्स्ट्राची मिली जाईल. वाईट +1 अवांतर 2 धावा डबलकामध्ये सोडल्या जातील. विकास जसा आला तसा मात्र प्लॅन तयार होता वायडर लाईन टाकण्याचा परंतु यावेळेला बाहेर खूप बाजूला बॉल जातो आणि अजून एक धाव बलकावर ऍड केली जाईल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने नितीन. यावेळेला फटका चांगला गॅप मध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स कलेक्शन झालेलं नाहीये. थोडीशी चुकी नजर हटी दुर्घटना घटी. अजून एक चेंडू जातो सीमारेषा पार. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे. एकीकडे कोरडेवाडी तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळालाय कोण आहे दुसरीकडे लाडवाडी. एकीकडे कोरडेवाडी दुसरीकडे लाडवाडी. या लगेच नाणेफेकीसाठी आपल्यासाठी शेवटचा कॉल.
या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा झालाय सक्सेसफुल, युजफुल झालाय आणि अजून एक डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी. आता मात्र अगदी कमजोर कडीवर वार केले जात आहेत. माहित आहे विकासचा झोन कुठलाय आणि त्या विकासच्या झोन मध्ये बॉल न टाकण्याचा सध्या प्रयत्न नितीनचा. या वेळेला उचललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन हा चेंडू विसावतोय. वन बाउंस सीमारेषा पार चौकार आलाय. कमालीची गोलंदाजी नितीनची जरूर राहिली आहे परंतु या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळत असताना शॉर्ट ऑन पूलचा फटका अगदी काव कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध मात्र या चेंडूला पाठवलाय. गॅप सिलेक्शन चांगलं आपल्याला बघायला मिळालं. कमालीची बॅटिंग विकासची राहिली आहे. बघूया आता काय घडेल. मान्य श्री दशरथ दादा पवार सिद्धिविनायक एजन्सीचे सर्व प्रोप्रायटर यांचं या स्पर्धेच्या दरम्यान नुकतंच स्वागत झालं. मी विनंती करतो आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात यावा. जाऊया मॅचच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहेत नितीनची गोलंदाजी. याही वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथं पुन्हा एकदा डॉट बॉल न मात्र षटक संपतं. मान्य श्री दशरथ दादा पवार यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद दादा. तुमचं प्रेम आमच्या सोबत असंच राहू द्या अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आमंत्रित करतो टॉस साठी. एकीकडे लालवाडी तर दुसरीकडे कोरडेवाडी. नाणेफेकीसाठी लगेच या. अभिचा पहिला बॉल. या वेळेला मात्र फटका गदी चांगला खेळला. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षण तैनात जरूर आहे त्या बाजूला आणि एकच धाव मिळते. एका धावेनं धावफलक थोडासा पुढे केला जाईल. विजयाचं अंतर थोडंसं कमी केलं जाईल. विजय थोडासा आता लांब आहे परंतु विकास आता तो विजय आणेल का. एकीकडे कोरडेवाडी दुसरीकडे लाडवाडी. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो. या वेळेला फटका जरूर चांगला. उंची आहे, लांबी नाहीये, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी नाहीये. विजय जणू आता गोकुळ संघाला मिळवलाय की काय. एकीकडे निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ तर दुसरीकडे निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ अ संघ. टॉस का बॉस या मंचावर आमचे दशरथ दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. एकीकडे लाडवाडी तर दुसरीकडे कोरडेवाडी. आणि आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सूरज द रील स्टार ज्यानं मात्र आपल्या रील्सच्या माध्यमातून पूर्ण इंस्टाग्राम वर हवा केली आहे तो रील स्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सोशल मीडियावर खूप सारे फॅन आहेत या कार्यकर्त्याचे आणि आज मात्र तशी बॅटिंग सुद्धा करावी लागेल. आहा उचललाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे. झेलसाठी संधी आणि वाढ झेल. काय कॅच पकडलाय. अगदी लो जाणारा कॅच समोरच्या दिशेनं स्वतःचं संतुलन सावरत असताना अजयच्या माध्यमातून कमालीची क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आपलातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आधी आपल्याला बघायला मिळाला नवीन बॅटर जातोय. अगदी वय वर्ष खूप कमी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्याची डेअरिंग जरूर आहे. पळत पळत मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि या वया ज्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जात असताना आमचे पाय कापत होते अक्षरशः परंतु आधीला मात्र स्वतःवर भरोसा. आधी अगदी कॉन्फिडन्सली मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एखादी बाउंड्री जर आधीनं मारली तर त्याच्यासाठी येणारा काळ नक्की सुवर्णाचा असेल कारण कॉन्फिडन्स बिल्डअप होईल या मित्राचा. अभि देईल का तो मारायला. एक बॉल बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत सॉरी. आहा अगदी बॉल चांगला होता. आधी खेळायला जरूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅट स्विंग तर चांगली केली आहे. समोरचा बॉल होता क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एखादा प्रोफेशनल क्रिकेटर जसा ट्रान्स घ्यावा तसा मात्र ट्रान्स या वेळेला आपल्याला बघायला मिळतो. ट्रान्स आधीचा. हा बोल ना. काय ग. हॅलो. ग्राउंडवर आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज अभि बघायला मिळतोय. या वेळेला फटका चांगला आहे. झेल होत नाहीये आणि इथं शेवटच्या बॉलवर चौकार गेला पाहिजे आणि गेलाय. व काय फटका जरूर खेळलाय आणि इथं मात्र चौकार मिळवलाय.
बॅट्समन आधीच्या माध्यमातून हा सामना जरूर जिंकलाय निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघानं आणि आजच्या दिवसातील पहिला फायनलिस्ट आपल्याला बघायला मिळतोय निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ। एकीकडे निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ अ होता तर दुसरीकडे निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघ होता। जिंकलाय जरूर गाव आणि हेच सेलिब्रेशन केलं जात आहे, दाखवली जाते आमची टीम जरी वेगळी असली तरी मात्र आमची एकी एक आहे, आमचं ध्येय एक आहे, गावामध्ये ट्रॉफी आणण्याची आमची भूक एक आहे आणि हीच भूक करत असताना निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघ फायनल मध्ये झालाय दाखल। खूप खूप शुभेच्छा। अंपायर मी विनंती करतो या कॉम्बॉक्स मध्ये आजच्या दिवसात ज्यांची पंच म्हणून कामगिरी अगदी अभूतपूर्व राहिली आहे त्यांनी यायचंय कॉम्बॉक्स मध्ये आणि ज्या टीमचं आता क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्या। एकीकडे लाडवाडी तर दुसरीकडे कोरडेवाडी, बहुतेक कोरडेवाडी संघाचं क्षेत्ररक्षण आहे, कोरडेवाडी संघ मैदानाचा ताबा लगेच घ्या।